नमस्कार सर्वांना. मी आकाश चव्हाण. मित्रांनो, आता सणसूद जवळ आला आहे, म्हणजे रक्षाबंधन आणि गणपतीही खूप जवळ आले आहेत, एकदम अगदी तोंडावर आहे. तर तुम्हा सर्वांना विनंती आहे, माझे जे भगिनी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांच्या आया आहेत, माझे मित्रपरिवार आहे. आपण मानखुरमध्ये जर आहात तर PMGP मार्केट नाव ऐकून असाल किंवा शॉपिंगसाठी जात असाल तुम्ही खरेदी करण्यासाठी, तर तिथं चोरांपासून सावध राहा. कारण आत्ताची एक ताजीच माझ्यासमोर घडलेली घटना तुम्हाला सांगेल की मी माझ्या मुलीला फ्रॉक घेण्यासाठी नेमकं कामावरून येता म्हणलं फ्रॉक घ्यावा. तर शॉपिंग करत असताना माझ्या शेजारी काही महिला होत्या. त्यापैकी एक महिला, त्या महिलेचं वॉलेट आणि पर्स म्हणता येणार, वॉलेट आणि थैली, आय थिंक थैली असावी, थैलीत काही पैसे असतील, चोरांनी ब्लेड मारून ते लंपास केल्यात. आणि त्या महिलेचं रडणं पाहून तिला मी विचारलं की काय झालं. मला कळेना की मी पण फोनवर असल्यामुळे माझंही लक्ष नव्हतं, आणि सडनली ती आरडाओरडा करायला लागल्यानंतर मला कळलं की तिचं वॉलेट कुणीतरी चोरलं आहे आणि थैली ब्लेड मारून थैलीचं सामान गायब केलं आहे. तर तिला मी सविस्तर विचारल्यानंतर तिने सांगितलं एक साधारणतः 20,000 रुपये तिच्याकडे होते, जे गायब झालेत. तर आपल्या ज्या मौल्यवान गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे लक्ष द्या. दागदागिने किंवा तुम्ही दुसऱ्या शॉपिंग करायला जात असाल, जेवढी आपल्याला गरज आहे त्याच गरजेनुसार पैसे घेऊन जावा, कॅरी करा. जास्त पैसा घेऊन जाऊ नका की जेणेकरून तिथं लूटमार होईल, तुम्हाला परत घाट्यात जावं लागेल, अशा काही गोष्टी होऊ नये. म्हणून एक जागरूक नागरिक म्हणून मी तुम्हाला विनंती करेल की सतर्क राहा, जागरूक राहा. आणि PMGमध्ये जर जात असाल तर थोडं सावधगिरीने राहा. आजूबाजूला कोण आहे, काय आहे, या गोष्टीकडे नीट लक्ष द्या.